शंकाकारास प्रथम आम्ही असे विचारतो की कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होते तेव्हा त्या पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्म रूप असणे अवश्य आहे की नाही. अधोरेखा करा. जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ उत्पन्न करता आहे ना, समजा घडा तुम्ही उत्पन्न केला तर काय आणता तुम्ही? माती. कुंभार मातीच का आणतो असा प्रश्न स्वतःला विचारून बघा, आहे ना. चिकट मातीच का आणतो, त्याच्या बदली मुरुम का आणत नाही? म्हणजे कुंभारच्या मातीत काय पाहतोय? घट पाहतोय ना, घट दिसतोय ना त्याला. सूक्ष्म रूपाने त्याच्या तिथे घट आहे तेव्हा तिथे घट उत्पन्न करणं शक्य. बरोबर आहे. मगर पण तुम्ही पाया बांधतायत आणि त्या पायामध्ये काळी माती आणून घातली तर काय करणार? पाया होईल का चांगला? तिथे काय पाहिजे? मुरुमच पाहिजे. कच मुरुमच पाहिजे की नाही? मांजऱ्या पाहिजे की नाही? बरोबर आहे ना. पण घट बनवण्यासाठी तुम्ही मांजऱ्या आणला किंवा मुरुम आणला तर घट बनेल का नाही? त्याच्यामध्ये सूक्ष्म रूपाने घट नसतो. याचा अर्थ काय? ज्यावेळेला तुम्ही कुठली वस्तू उत्पन्न करता तेव्हा त्याच्यामध्ये काय होते? सूक्ष्म रूपाने ती वस्तूचा संस्कार असलाच पाहिजे तेव्हा ती त्याच्या म्हणून उद्भूत होईल, आहे ना. कारल्यामधून साखर उत्पन्न होईल की नाही? मग ऊसापासूनच साखर उत्पन्न का होते? अरे ऊसाच्या रसामध्ये साखर असते, है ना. ती वाफ बीप लावून आणखी काय काय करून रस काढून हे करून त्याला बाहेर काढतात, उद्भूत करतात, प्रगट करतात. साधी गोष्ट आहे ना. ऊसाच्या रसामध्ये साखर असते की नसते? नसेल. कारल्यामध्ये नसते म्हणून कारल्याच्या रसापासून साखर बनत नाही, पण ऊसाच्या रसापासून साखर बनते. कारण ऊसाच्या रसामध्ये सूक्ष्म रूपाने साखर असते. कुठलंही कार्य उत्पन्न करायचं असेल तर त्याच्या कारणामध्ये सूक्ष्म रूपाने ते कार्य असलं पाहिजे. बरोबर आहे. त्या पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्म रूप असणे आहे की नाही, है ना. त्या पदार्थाच्या उत्पत्तीपूर्वी कोणत्याही पदार्थाची तुम्ही उत्पत्ती कशी होते? त्या पदार्था उत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्म रूप असणे जरूर आहे की नाही? जरूर आहे. जरूर आहे, है ना. आता तर्क करतात नाही असे म्हणाल तर कार्य उत्पन्न होणे शक्य नाही. पूर्वी काही नसताना जर कार्य उत्पन्न होते असे मानले, तुम्ही काय म्हणतायत? काही नसताना कार्य उत्पन्न होते असं जर मानलं तर माती वाचून घट झाला पाहिजे. होतं का? नाही, है ना. दुधा वाचून दही झाले पाहिजे. होतं का? नाही. कारण पूर्वी काही एक नसले तरी कार्य उत्पन्न होते असे तुमचं म्हणणे आहे. काय तुमचं काय म्हणणं आहे? शून्यातून बघा, शून्यातून स्वामीजींनी सगळं उभं केलं. हे खरंय काय? किती वेळा सांगितलं ना, शून्यातून स्वामीजीने हे उभं केलं. असं होतं का? थोडं नाही. इथे दगड होते, माती होती, दुसऱ्या लोकांनी दगड, माती, छड, पत्रे आणून ठेवले. त्या आणण्यासाठी पैसे दिले तेव्हा हे उभं राहिलं ना, है ना. कोणी आमदाराने मदत दिली, कोणी खासदाराने मदत दिली, त्याच्यामुळे उभं राहिलं. शून्यातून उभं केलं नाही होऊ शकत. शून्यातून उभं केलं तर रेतीमध्ये उभी करून दाखवतो. जा कोणी मनुष्य तिथे येता का म्हणे? काही करायचं नाही. नाही होत ना. शून्यातून काहीही उभं होत नाही ना. अभावातून काही भाव पदार्थ उत्पन्न होत नाही. समजताय का? काय
याकरता मिळालं का? कार्याचे पूर्वी कारण नसताना कार्य उत्पन्न होते असे म्हणणे योग्य नाही. अधोरेखा करा. कार्याचे पूर्वी कारण नसताना कार्य उत्पन्न होते असे म्हणणे योग्य नाही. आणि जर कार्य उत्पत्तीच्या पूर्वी त्याचे सूक्ष्म रूप असणे अवश्य आहे असं म्हणाल, क्या कार्य उत्पत्तीचे पहिली पूर्वी त्याचे सूक्ष्म रूप असणे अवश्य आहे असे म्हणाल तर त्या पदार्थाचे अनादित्व तुम्ही काय केलेलं आहे? तोंडानेच कबूल केले असे सिद्ध झाले. अधोरेखा करा. क्या हे बघा, कार्याच्या पूर्वी काही नसताना कार्य उत्पन्न होऊ शकतं हे म्हणू शकता का तुम्ही? शून्यातून उभं केलं हे खरं आहे का? नाही ना. मग कार्याच्या पूर्वी कारण असलं पाहिजे ना. आणि त्या कारणामध्ये सूक्ष्म रूपाने कार्य असलं पाहिजे. बरोबर आहे ना? हे मान्य करतायत का? मग तुम्ही काय केलं? प्रत्येक कार्याच्या पूर्वी सूक्ष्म रूप असतं. तर मग हे जग अनादीच असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? पदार्थाचे अनादित्व काय केलेलं आहे? हा पदार्थ पूर्वी त्याचं सूक्ष्म रूप, त्याचं विराट रूप होण्यापूर्वी त्याचं सूक्ष्म रूप, ते सूक्ष्म रूप पुन्हा त्याचं सूक्ष्म रूप, अशा तऱ्हेने तुम्ही काय केलंय? अनादित्व कबूल केलेलं आहे. तुम्ही आपल्या तोंडाने कार्य उत्पत्तीच्या पूर्वी त्याचे सूक्ष्म रूप असणे अवश्य आहे असे म्हणाल तर त्या पदार्थाचे अनादित्व तुम्ही आपल्या तोंडाने कबूल केले असे सिद्ध होते. कसं काय? आपणाला समजलं नाही हे ना. कसं ते पहा. समजा जमिनीवर एक गवताचा अंकुर उत्पन्न झाला. तो अंकुर उत्पन्न होण्यासाठी त्याचं बीज असलं पाहिजे की नाही? बघा, आता ऊन सुरू झालेलं आहे ना. सगळं कसं वैराण दिसतंय की नाही? दिसतंय ना. पाऊस पडला रे पडला रे पडला रे पडला है ना. मग सगळं हिरवगार कसं काय होतं? याचं उत्तर तुम्ही काय सांगता? स्वामीजी, ती गवताची सगळी बीज त्या ह्याच्यामध्ये पडलेली असतात. एकदा तुम्ही बायांना माहिती आहे, एकदा खुरपणी केली बरोबर आहे तर सगळं गवत नष्ट होतं का? नाही. एकदा खुरपणी करून मारलं ना गवत, तर तणनाशक मारलं आणि तणनाशकाने सगळं असलेलं गवत नष्ट केलं. मग त्याच्यानंतर गवत येत नाही का? येतं ना. कुठून येतं मग? अरे मारलं ना तुम्ही, असलेलं सगळं मारलं ना. मग तुम्ही बीजाला मारू शकत नाही. सूक्ष्म रूपाने जे अंकुर रूपाने वर आलं, हिरवं झालं, त्याला तुम्ही मारलं. सूक्ष्म रूपाने त्याच्यामध्ये होतं त्याला तुम्ही मारू शकला नाही. ते पुन्हा आलं आहे की नाही? तर हिरवं गवत जे पावसाळ्यात तुम्हाला दिसतं आणि इतकं दिसतं की त्यांना कितीही खुरपा उपटून काढा तरी पुन्हा 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 येत असतं. याचं कारण काय? सूक्ष्म रूपाने त्याच्यामध्ये विद्यमानच असतं ते. बरोबर आहे? समजा जमिनीवर एक गवताचा अंकुर उत्पन्न झाला आणि तो अंकुर उत्पन्न होण्याच्या गवताचे सूक्ष्म रूप म्हणजे बीज जमिनीत असले पाहिजे. गवताचं बीज म्हणजे गवताचीच सूक्ष्म अवस्था. अधोरेखा करा. गवताचं बीज म्हणजे काय? सूक्ष्म अवस्था. या विचारात असे ठरते की गवत ही स्थूलावस्था व बीज ही गवताची सूक्ष्म अवस्था. अधोरेखा करा. गवत ही काय? स्थूलावस्था. बीज ही गवताची
ती गवताची सूक्ष्मावस्था कुठून आली बाबा बोला भाऊ? पूर्वीच्या स्थूल रूप असलेल्या गवतापासून. बरं हे गवत कोणापासून निर्माण झालं? त्याच्या सूक्ष्म बीजापासून. ते सूक्ष्म बीज कोणापासून? बर त्याचं सूक्ष्म बीज, त्याचं स्थूल, त्याचं सूक्ष्म, त्याचं स्थूल, हे कधीपर्यंत कबूल करावं लागलं का नाही करावं लागलं? कबूल करावं लागलं का नाही? नाही बाबा सांगता येत ना. अनादी काळापासून असंच चालू आहे आणि ते मानावं लागतं. काय उत्तर काय मिळालं? अनादी काळापासून हे चालू आहे आणि असंच मानावं लागतं. कधी झालं, कोणी उत्पन्न केलं, पहिलं काय, ते काय, हे काय आम्ही विचार करत नाही. वर्तमान काळामध्ये ती खुरपणारी बाई विचार करते का हे बीज केव्हापासून आलं, हे बीज कोणापासून आलं, ते बीज कोणापासून आलं, तिसरं चौथं पाचवं शेवटलं, मग सगळ्यात पहिलं बीज कोणापासून आलंय? त्याला फक्त एवढंच काय म्हणतं की हे सगळं खुरपायचं सबंध दिवसभर आणि संध्याकाळला 200 रुपये 300 रुपये घेऊन जायचे आणि भाकरी भाजून खायचे, एवढंच त्याला माहिती आहे. बरोबर आहे. ते म्हणलं नाही बाबा मला काय माहीत नाही, हे जुन्या काळापासून असं झालेलं आहे. दर वर्षाला गवत येतं, त्याचं बीज पडतं, पुन्हा दर वर्षाला नवीन गवत येतं, पुन्हा त्याचं बीज पडतं, पुन्हा नवं येतं. हे कधी उत्पन्न झालं, कसं उत्पन्न झालं, याचा आम्ही कशासाठी विचार करू? काय म्हणून विचार करू? नाही करत ना. अरे असू देत, कधी झालेलं असेल नसेल, आम्हाला काय घेणं आहे त्याचं. तर याच्यासाठी आपण काय कबूलतो? अनादित्व कबूल करतो. कशाचं? बीज वृक्ष किंवा बीजांकुर न्याय हा जो आहे हे अनादित्व दाखवतो. बरोबर आहे. पूर्वीच्या स्थूलरूप गवतापासून ह्या प्रश्नोत्तराची मालिका केव्हाही थांबणे शक्य नाही. यालाच अनादी वृक्ष बीज न्याय अधोरेखा करो. याला काय म्हणायचं शास्त्रीय भाषेत? अनादी वृक्ष बीज न्याय म्हणतात. याशिवाय दुसरे काही समाधानकारक उत्तर असेल तर विचार करून शंकाकारांनी सांगावे. याच्यापेक्षा जर तुम्हाला तुमच्याकडे काय उत्तर असेल तर शंकावाल्यांनी सांगा आम्हाला. अनादी बीजांकुर न्याय किंवा वृक्ष बीज न्याय, याच्यापेक्षा दुसरं काय उत्तर तुमच्याकडे असेल तर सांगा ना बरं. है ना. तुम्ही जर समाधानकारक उत्तर दिलं तर आम्ही अनादी हे उत्तर मागे घेऊ. काय करू? तुम्ही जर तुमच्याकडे उत्तर असेल तर तुम्ही सांगा. तुमच्याकडे उत्तर असेल समाधानकारक असेल तर अनादी हे आम्ही आपण मागे घेऊ, तुमचे म्हणून कबूल करू. बरोबर आहे. पण आमची खात्री आहे की वृक्षबीज दृष्टांतात प्रथम आरंभ बीजाचा आहे की वृक्षाचा आहे? सांगा. वृक्षबीज न्यायामध्ये पहिला आरंभ बीजाचा आहे की वृक्षाचा आहे? सांगा. काय वृक्षबीज दृष्टांतात प्रथम आरंभ कोणाचा आहे? बीजाचा आहे की वृक्षाचा आहे? सांगा. असे विचारले तर उत्तर काय देऊ शकतो? अनादी आहे असे उत्तर देण्याशिवाय दुसरे समाधानकारक उत्तर कोणत्याही चतुर्बुद्धीच्या पुरुषात देणे शक्य नाही. बरोबर आहे ना. या वृक्षबीज न्यायाप्रमाणेच जगत उत्पत्तीची व्यवस्था लावणे आवश्यक आहे. काय? या वृक्षबीज न्यायाप्रमाणेच जगत उत्पत्तीची व्यवस्था लावणे आवश्यक आहे. तुम्ही काय म्हणता? प्रथम तर जगत उत्पन्न झाले तेव्हा त्याच्या उत्पत्ती संस्कार कुठला आणणार? काय तुमचा प्रश्न काय? प्रथम जगत उत्पन्न झाले, जसं पहिलं गवत उत्पन्न झालं त्याचं बीज तुम्ही कुठून आणलं? हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. तसंच पहिलं जगत उत्पन्न झालं, तिचा संस्कार तुम्ही कुठून आणला हे सुद्धा कसं आहे?
हे मूर्खपणाचंच उत्तर आहे. बरोबर आहे. मुंग्या आहेत काय? प्रथम ते जगत उत्पन्न झाले तेव्हा त्याच्या उत्पत्तीस संस्कार कुठला आणणार? कारण आम्ही प्रथमच्या जगताबद्दल विचारतो आहोत. याला उत्तर असं आहे की मनुष्य जागृतीत अनेक व्यवहार करतो आणि उद्या काय करायचं तेही निश्चित करून ठेवतो ना. काय मनुष्य जागृतीमध्ये काय करतो? मनुष्य जागृतीत अनेक व्यवहार करतो आणि उद्या काय करायचं तेही निश्चित करून ठेवतो का नाही ठेवतो? तुम्ही सगळं काम केलं आणि जपत राहिले की नाही, उद्या रविवार आहे, उद्या रविवार आहे, 2:30 वाजता जायचं आहे, 2:30 वाजता जायचं आहे. बरं, उद्याही झालं. सकाळी सुद्धा नाश्ता केला, हे केलं, दुसरं काही नाही करायचं. आज रविवार आहे, आज रविवार आहे. कालचा बाजारचा दिवस आला त्यावर उद्या रविवार आहे, 2:30 वाजता जायचं आहे. जपत राहिले की नाही राहिले ना. मनुष्य जागृतीत अनेक व्यवहार करतो आणि उद्या काय करायचं तेही निश्चित करून ठेवतो. नंतर ज्या वेळेला त्याच रात्री झोप लागते, बरोबर आहे की नाही, त्यावेळेला काय तुम्हाला ज्ञान असतं का? भान असतं का? काही ज्ञान असतं का? त्यावेळी तो ज्ञान शून्य झाल्यासारखा दिसतो. काय दिसतो? ज्ञान शून्य झाल्यासारखा दिसतो. परंतु जागृतीतील सर्व विचारांचे संस्कार अंतःकरणात असतात. काय बरोबर ना बाळासाहेब? गेल्या वेळेला आपण कुठे संपवला होता? विचारसागराचा तरंग कुठपर्यंत संपवला होता? तुम्ही तटकन सांगा. रहस्याच्या अगोदर कधी दुसऱ्या तरंगाचे रहस्य हे शब्द येतोय ना त्याच्या अगोदर. अरे मध्ये तुम्ही झोपला होता ना? का आता किती वेळ झोपला तुम्ही? गेल्या रविवारपासून कमी 7-8 वेळाला तरी झोपलात का नाही झोपलात? मग तरी लक्षात कसं काय राहिलं? काय झालं? माझा पाठ चाललेला आहे. हा, मग तुम्ही देवाचं दर्शन घ्या, देवाचं दर्शन घ्या, मध्ये नाही घ्यायचं. हा, वरच जायचं. पाठाचा भंग होतो. तर हे 8 दिवस तुमचं झोपला होता तेव्हा ज्ञानशून्य अवस्थेमध्ये गेला होता. मग दुसऱ्या दिवशी, मग 8व्या दिवशी तुम्हाला आठवलं कसं? तुम्ही जे शिकला, तुम्ही जे अनुभव केला त्याचे संस्कार कुठेतरी ज्ञानशून्य अवस्थेमध्ये सुद्धा असतात. ज्यावेळेला तुम्ही घोर झोपले होते किंवा झोपला होतो असंही ज्या वेळेला म्हणतात है ना, त्यावेळेला घोर अंधकार तुमच्या समोर असतो, तरीही त्याच्यामध्ये पूर्व जे काय ओळखलेलं असतं, पूर्व जे काय जाणलेलं असतं त्याचे संस्कार काय असतात, त्याचे संस्कार तिथे दडलेले, अंधकारात देखील ते संस्कार दडलेले असतात. अज्ञान अवस्थेमध्ये देखील ते काय करलेले असतात संस्कार. रात्रीच्या गर्भात उद्याचा आविष्कार. बरोबर आहे ना? रात्र पडली म्हणून आपण घाबरतो का? अशातही असतो, कधी ना कधीतरी उजाडणार आहेत. आता किती वाजले? 1 वेळ. आता किती वाजले? 2. आता किती वाजले? 3. आता किती वाजले? 4.
झोप नाही आली त्या दिवशी असं होतं ना, होतं का नाही होतं? ज्या दिवशी झोप येत नाही त्या दिवशी. आता 5 वाजले, आता पहाट होईल थोड्या वेळाने. 6 वाजले, बघ उजाडायला लागलं सगळं. 7 वाजता सूर्य बिंबवर आलेला आहे. माणूस आशादायी आहे की नाही, है ना? हे कुठून आलं हे सगळं जग? मग ज्यावेळेला रात्रीच्या वेळेला तुम्ही झोपला होता किंवा पाहत होता त्यावेळेला अंधकार, पण त्या अंधकारामध्येच हे सगळं विश्व काय संस्कार रूपाने दडलेलं होतं. ज्या वेळेला सूर्यनारायणाचा प्रकाश झाल्यानंतर त्याने ते दाखवलं, बघा हे सगळं आहे. पुन्हा उत्पन्न झालं म्हणा किंवा होतं ते दाखवलं म्हणा, काही जे म्हणायचं ते म्हणा. तशाच तऱ्हेने तुम्ही ज्या वेळेला झोपता त्यावेळेला हे सगळं विश्व शून्य होत नाही तर एक संस्कार मात्र म्हणून जातं. ज्यावेळेला तुम्ही जागता त्यावेळेला सगळं विश्व जसं तसं त्याच संस्कारामधून, हो हे सगळे बाळासाहेब आहे, ओळखतो मी. मुंडे गुरुजी आहेत, मुंडे पेंटर आहेत, बाळासाहेब डॉक्टर आहेत, चाटे सर आहेत, जगजीवन अंबाड आहेत. हे सगळं ते सगळे आपण काय करतो ओळखतो, पहिल्यासारखेच आपण ओळखतो. हा हा मृतस्थिती म्हणजे गाढ स्थिती आहे ना. हो, पण तुम्ही जागे होत नाही त्या स्थितीत. होईल मृतस्थिती तीच आहे. संस्कार असून उपयोग काय? तुम्ही जागे झाले नाहीत है ना, काहीच उपयोग नाही ना, जागे होत नाही ना. जागे न होणं म्हणजे मरणं है ना, आणि जागे होणं म्हणजे झोपणं, हे लक्षात घ्या. एवढंच निर्णय काय. जागे होणं म्हणजे झोपणं, जागे न होणं म्हणजे मरणं. एवढं लक्षात ठेवा. संस्कार असतोच है ना. कुठवर आलो आपण? हा, त्यावेळेला तो मिळाला का सगळ्यांना? त्यावेळेला तो ज्ञानशून्य झाल्यासारखा दिसतो, परंतु जागृतीतील सर्व विचाराचे संस्कार अंतःकरणात असतात. अधोरेखा करा व त्या संस्कारासह ते अंतःकरण व्यष्टी अज्ञानात म्हणजे कारण शरीरात लीन झाले. ते संस्कारासह ते अंतःकरण व्यष्टी अज्ञानात म्हणजे आपल्या शरीरापुरता अज्ञानात म्हणजे कारण शरीरात लीन झालेले असते. अधोरेखा करा. पुन्हा जागृती प्राप्त झाली म्हणजे काय? अंतःकरणातील पूर्वीच्या व्यवहाराचे संस्कार व्यक्त रूपाने उदय पावतात. काय अधोरेखा करतात ना, हे सगळं हे लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. म्हणजे अंतःकरणातील पूर्वीच्या व्यवहाराचे संस्कार अभिव्यक्त होतात, उदय पावतात. त्याप्रमाणे सृष्टीचा प्रारंभ होते वेळी पूर्वकल्पात स्पष्ट असलेले जगतातील सर्व पदार्थ जे आपापल्या संस्काराने समष्टी अज्ञानात लीन असतात तेच संस्कार उत्तर सृष्टीच कारण असतात है ना. ही आता पहिली सृष्टी उत्पन्न झाली, बरोबर आहे ना, है ना. उत्पन्न होण्यापूर्वी काय अज्ञान होतं, अंधकार होता है ना. पण त्या अंधकारात पूर्व सृष्टीचे संस्कार होते, त्या संस्कारामधूनच सगळं उत्पन्न झालं फडाफड है ना. बरं, ती सृष्टी त्याच्या पूर्वीच्या सृष्टी, ती पूर्वी त्याच्या पूर्वीची सृष्टी, ती पूर्वी त्याच्या सृष्टी. हे कसं झालं? बीजांकुरवत वृक्ष बीजवत हे झालं. मग ह्याला काय म्हणावं लागतं? हे पहिलं कोण आणि हे शेवटलं कोण हे काय सांगू शकत नाही. या अनादि परंपरा. ह्याचं उत्तर काय? आम्ही तोंड बंद करत नाही, समजून घेण्यासारखं आहे. अनादि परंपरा हे नाही. आणि ही अनादि परंपरा नाही. तुम्हाला प्रथम सृष्टीचा संस्कार कुठून आला हे सांगायचं उत्तर जर तुमच्याजवळ तुम्ही सांगा, आम्ही कबूल करतो, तुमचे शरणागत होतो आम्ही है ना. नाही तुम्ही सांगू शकत, कोणीच सांगू शकत नाही
ना आम्ही सांगू शकत ना तुम्ही सांगू शकत नाही. मग कबूल काय करावं लागतं? या काय करावं लागतं? बरोबर आहे ना? जगातील सर्व पदार्थ मिळालं का जे आपापल्या संस्काराने समष्टी अज्ञानात लीन असतात तेच संस्कार उत्तर सृष्टीला नंतरच्या सृष्टीला कारण असतात असे वृक्षबीज न्यायाने मानले पाहिजे. पूर्वीचे संस्कार प्रथम सृष्टीस कारण नाही असे मानले तर सृष्टीची उत्पत्ती शून्यातून झाली. तर शून्यातून काही उत्पन्न होऊ शकत नाही मानलं की नाही मानलं? तर शून्यातून काही उत्पन्न होत नाही याला काहीच कारण नव्हते संस्कार कारण नव्हते असं मानलं हे मान्य होऊ शकत नाही. आकस्मिक अचानक झाली असं नाही होऊ शकत असे म्हणणे प्राप्त आहे. पण तसे मानले तर मोक्ष भाव प्रसंग येईल. आकस्मिक उत्पन्न झाली तर मोक्षाचा अभाव प्रसंग येईल का? एखाद्याने प्रयत्न करून जगत निवृत्ती केली तरी पुन्हा आकस्मिक जगताचे उत्पन्न होईल. हे जगत सगळ्यांच्या पाठीमागे आहे की नाही? तर एखाद्याने प्रयत्न केला म्हणजे खूप कष्ट केले खूप तपस्या केली खूप ज्ञानसाधना केली तर त्याच्यासाठी हे जगत नष्ट झालं की नाही? नष्ट झालं ना. त्याच्यासाठी हे जगत काय झालं? नष्ट झालं. त्याच्यासाठी हे जगत राहिलं नाही. राहिलं नाही म्हणजे काय? पहिल्यासारखं सत्य राहिलं नाही. ते काय बनलं? मिथ्या बनलं ना. हेच नष्ट होणं आहे ना. म्हणजे पहिलं ज्याच्यापासून भय वाटत होतं पहिले ज्याच्यापासून जन्म मृत्यू राडगाडग निर्माण झालेलं होतं मरणाचं भय होतं ते सगळं संपलं ना. आता तो मानतो का मला मरण नाही मला भवसागर नाही आहे ना. मी कधीच मेलो नाही माझा कधीच जन्म झाला नाही मी नित्य आत्मा आहे. या सगळ्या बाकीच्या गोष्टी भाकड कथा झाल्या की नाही? त्याच्यासाठी झाल्या ना. भाकड कथा अंधकथा झाल्या की नाही? झाल्या ना. सगळं पूर्व जे उत्पन्न केलेलं सगळं विश्व जशा तऱ्हेने पोरग आपलं ते पत्ते असतात की नाही? तुम्ही पत्ते खेळतात की नाही? कोणी नाही खेळलं असाल तुम्ही है ना. पण बाकीचे पत्ते खेळतात तर पत्ते असे लावतात पर्वत आडवे लावतात पुन्हा त्याच्यावर असं पुन्हा त्याच्यावर असं करून असं बनवतात. बरोबर आहे. त्याच्यामधला एखादा मुलगा येतो आणि खाडकन लात मारतो आणि ते घस खाली कसून देतो. बरोबर आहे ना. पत्त्याचा बांगल्यासारखं ते कोसून जातात. बरोबर आहे. वाळूत एखादा काय करतो मोठे प्रयत्न करून काय करतोय किल्ला बनवतो सगळं माठ हे योद्धे वगैरे बनवत राहतो. पण त्याची लहर फिरली आता झालं सगळं चला मोडा खेळ मोडा लात मारतो आणि काय करतो मोडून टाकतो. बरोबर आहे ना. अज्ञानाच्या काळात हे सगळं जग आपण आणि जगाचे सगळे व्यवहार जगाचे सगळे नियम हे सगळे आपण उभे केलेले असतात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे. ज्ञान झाल्यावर खेळ संपला म्हणून आपण लात मारून काय करतो हे सगळं फेकून देतो संपला म्हणून. हे लक्षात येत आहे का? लक्षात येत आहे का? हे खरं कधी असतं? अज्ञान काळामध्ये एक खरं असतं आणि ज्ञान काळामध्ये सगळं काय होऊन जातं? खोटं होऊन जातं. बस खोटं. मग आपण व्यवहार करत नाही का? रागावण्याचा अभिनय करत नाही का? रुसल्याचा अभिनय करत नाही. तुमचं काही भांडण झालं नवरा बायकोचं भांडण झालं नवरा रागाने काही बोलला तर ती बाई काय करते? जेवण आणून देते की नाही देते? पण रोजच्या सारखी ती बोलत नाही. आवडलं का?
आज इडली कशी झाली असं काही विचारते का? ते आणून उभे करते, पाणी आणून देते, हे सगळं करते. पण त्या ठिकाणी काय झालं? ती रुसली ना, समजलं की नाही? रोज प्रेमाने बोलायचं, पण आज कसं झालं? रुसलं ना. हे असं असतं. तर जगावर तुम्ही काय करा? रुसणं. जगाला आपण काय करायचं? मानायचं. आणि जगावर काय करायचं? रुसायचं. आहे ना? रुसायचं का अवोलं म्हणायचं काय? जगाच्या विषयी काहीच नाही, किंवा जगाचा सगळा व्यवहार करून सुद्धा काय आपल्याला काही घेणं देणं नाही असं म्हणायचं. है ना? ही सगळी स्थिती प्राप्त होणं मोक्षानंतरची गोष्ट आहे. चला, एखाद्याने प्रयत्न करून जगत निवृत्ती केली तरी आकस्मिक जगताची उत्पत्ती होईल ना. आकस्मिक जगत उत्पन्न झालं, काही नसतं, आपोआप कसं झालं? त्याचं उत्पन्न झालं. कसं झालं? जगत कसं उत्पन्न झालं? त्याचं है ना. आपल्या मराठवाड्याच्या भाषेत उगा शब्द आहे. का उत्पन्न झालं? उगा. हे ना, बोलतो ना आपण, उगा म्हणजे आकस्मिक, काही कारण नसताना. कशाला आला बाबा? उगा. नाही ना, त्याचा अर्थ काय? काही कारण नाही, उगीच मराठीत म्हणतात. असं आलं, काही कारण नसताना येणं, याला उगा येणं म्हणतात ना. तशा तऱ्हेने काही कारण नसताना जगत उत्पन्न झालं. तर एखाद्याने प्रयत्नपूर्वक जगत काय केलं? प्रपंचाला काय केलं? मिथ्या बनवलं. तर अचानक पुन्हा उभारून येईल की नाही? झालं त्याच्यासाठी. आकस्मिक मानलं तर, उगा होत असेल जगत, तर का आपोआप केव्हाही उत्पन्न होऊ शकेल ना. बरोबर आहे ना. म्हणून उगा उत्पन्न होत आहे असं नाही. उगा शब्द बरोबर आहे ना. आकस्मिक, त्याला शास्त्रीय भाषेत काय म्हटलंय? आकस्मिक म्हणजे काही कारण नसताना हे जगत उत्पन्न झालं, हे मानू शकत नाही. कारण कोणी प्रयत्नपूर्वक जगत नष्ट केलं तर परत अचानक कधी उत्पन्न होऊ शकतं त्याच्यासाठी, पण ते आपल्यासाठी इष्ट नाही आहे ना. म्हणून जगत आकस्मिक उगा उत्पन्न होतं हे आपण मानू शकत नाही. झालं? तुमच्या म्हणण्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीला कारणाची जरूरत नाही, म्हणून झोपेच्या दृष्टांताने व श्रुती स्मृतीच्या प्रमाणाने जगत अनादीच मानले पाहिजे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीच्या कारणाची जरुरी नाही. कोणाच्या? आकस्मिक होत आहे. पण आकस्मिक होत आहे म्हणजे उगा होत आहे, म्हणजे कारणाशिवाय होत आहे. तर परिस्थिती काय होईल की कोणी प्रयत्न करून, ज्ञानसाधना करून जगताचा नाश करू शकतो, त्याच्यासाठी जगत नष्ट होतं, तर ते पुन्हा आकस्मिक त्याच्यासाठी उभं राहील, आणि हे इष्ट नाही. म्हणून काय? जगत उगा उत्पन्न होतं, कारणाशिवाय उत्पन्न करू होतं, हे आम्ही मानणार नाही. मग काय मानायला पाहिजे? जग प्रमाणाने, झोपेच्या दृष्टांताने. झोपल्यानंतर काय होत आहे? आपण झोपतो, अज्ञानामध्ये जातो आणि दुसऱ्या दिवशी जागे होतो. तर पहिल्यासारखंच सगळं जगत असतं, म्हणजे अज्ञानात त्या जगताचा संस्कार असतो. बरोबर आहे ना. आणि तो संस्कार उद्भूत झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना आपण जसे तसे ओळखतो. काल जसे ओळखतोय तसे, काल जिथे संपवलं त्याच्यानंतरपासून आज सुरुवात करतो, कारण संस्कार आहे म्हणून. आणि हा संस्कार अनादी असतो. संस्कार फळ, संस्कार उत्पत्ती, संस्कार उत्पत्ती. आणि म्हणून जगाची काय? जगाला अनादी मानावंच लागतं. जगाची उत्पत्ती उगा नाही, आकस्मिक नाही. बरोबर आहे ना. जगाचं कारण आहे अनादी कारण. जगाची उत्पत्ती लय, उत्पत्ती लय, संस्कारातून पुन्हा उत्पत्ती, ही काय? जगात अनादी आहे, अनिर्वचनीय, ती सांगता येत नाही. बरोबर, असंच मानावं लागतं. आणि त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला संसार आपल्यासाठी आलेला आहे. जे भय आपल्याला आलेलं आहे
ते भय नष्ट करण्यामध्ये आपण लागलं पाहिजे. मग त्याचं उत्पन्न कसं झालंय, काय झालंय याचा विचार, पहिलं कोण मागे कोण याचा विचार करायची जरुरी नाही. म्हणून काय, झोपेच्या दृष्टांत एक आणि प्रमाण कोण, श्रुती स्मृतीच्या प्रमाणाने जगत अनादीच मानले पाहिजे. बरोबर आहे. याचप्रमाणे प्रारब्धाबद्दल अनादित्व झालं ना. काय कशाने मानलं पाहिजे, झोपेच्या दृष्टांताने और श्रुती स्मृतीच्या प्रमाणे जगाला अनादी मानलं पाहिजे. हे झालं, अनादीपणाचं समाधान झालं. बरोबर आहे. अप्रारब्धाबद्दल व मायेबद्दल 5व्या व 6व्या तरंगात खुलासा आहे. बरोबर आहे. मग आता का काही विचार करायचा का, कोणाचा, प्रारब्धाचा आणि मायेचा. आता विचार करायचा का नाही. कशाचा विचार झाला, जगाच्या अनादीपणाचा विचार झाला. बरोबर आहे ना. 5व्या व 6व्या तरंगात खुलासा आहे. एकंदर विवेचनावरून सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल वेदांत्यांना समाधानकारक उत्तर सांगता येत नाही असे म्हणण्यापेक्षा शंकाकारात उत्तराची खोली समजण्याची योग्यता. काय म्हणायचं, हे समजलं का. काय अधोरेखा करता का. उत्पत्तीबद्दल वेदांत्यांना समाधानकारक उत्तर सांगता येत नाही असं म्हणणं बरोबर नाही आहे ना. शंकाकारात उत्तराची खोली समजण्याची योग्यता नाही. मग काय त्याला इलाज नाही. काय शंकाकारांना उत्पत्तीची खोली समजण्याची योग्यता नाही, त्यांची ताकदच नाही, सामर्थ्य नाही. बरोबर आहे. शंकाकारांना उत्तराची खोली समजण्याची योग्यता नाही हे म्हणणे जास्त संयुक्तिक म्हणजे योग्य आहे. आलो, पोचलो. आता थोडाच नाही. शेकडो लोक अधिकार नसताना वेदांत विचार करतात. काय शेकडो लोक काय अधिकार नसताना वेदांत विचार करतात. लोकांना सांगतात, नुसता विचार करतात नाही तर लोकांना सांगतात देखील. परंतु अनाधिकाराने केलेल्या कोणत्याही कार्यात कर्त्यात जसे फल प्राप्त होत नाही, ज्याचा अधिकार नाही त्याने काम केलं तर त्याला फळ प्राप्त होत नाही. बरोबर आहे. त्यात फळ प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या साधन संपत्ती वाचून केलेल्या वेदांत विचाराचे फळ त्यास प्राप्त होत नाही. कुठलं, संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद रूप प्राप्ती फळ त्यास प्राप्त होत. कोणाला, ब्रह्मज्ञानाची साधन संपत्ती नसेल, अधिकार नसताना वेदांत विचाराचे जर तो दुसऱ्यांना सांगत असेल तर त्याला फळ मिळणार नाही, अनधिकारी आहे तो. बरोबर आहे. फळ कुठलं, संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद रूप प्राप्ती रूप फळ त्यास प्राप्त होत नाही. याचे कारण बहुधा सर्व ठिकाणी विवेकपूर्व वैराग्याचा अभाव दृष्टीस पडतो. अधोरेखा करा. विवेकही पाहिजे, वैराग्यही पाहिजे. जेव्हा मी विचारतो परभणीतल्या लोकांना, बाबांनो काय करतात, स्वामीजी विचारसागर शिकवतात. किती वर्षापासून शिकवतात, 40 वर्षापासून शिकवतात. मग तुम्हाला मोक्ष मिळाला की नाही, उत्तर देता येत नाही. मुक्त झालात की नाही, भगवंताची प्राप्ती झाली की नाही, काय सांगतात. नाही सांगतात आहे ना. ज्याला मोक्ष प्राप्त झालोय तू कशा तऱ्हेने ढेकर देईल. मरण माझे मरून गेले मी झालो अमर. हा, बीज भालून केली लाई आम्हा जन्म मरण नाही. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. असे ढेकर येतील की नाही त्याचे. असे ढेकर आले तर समजायचं
जन्मोजन्म आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली असे ढेकर यायला पाहिजे. हे ना हे ढेकर येत नसतील तर तुमचे प्रयत्न सफळ झालेले नाही. बरोबर आहे. तुम्हाला समजत नसेल, उत्तर देता येत नसेल, समोर जर विचारलं उत्तर हो मी कृतार्थ झालेलो आहे, मला आता जन्म मरण नाही, मला भवसागर नाही, कारण मी आत्मा आहे ना. तुम्हाला उत्तर आणखी काय देऊ शकतो? नित्य आहे, मी आत्मा नित्य आहे, आत्माला जन्म नसतो, मरण नसतो, म्हणून मला जन्म मरण नाही, म्हणून मला काय भवसागर नाही, म्हणून भवसागराची मला भीती नाही, मला मरणाची भीती नाही, मला कशाचीच भीती नाही, मला कशाची चिंता नाही, कारण मी आत्मा आहे, मी एकदा आत्मा आहे. हा ठोस निर्णय तुमचा झाल्यानंतर व्यवहारामध्ये तुम्ही जसं वागायचं तसं वागू शकता, नाही ना. पण दुसऱ्याला तुम्ही फसवू शकता, विद्वान आहेत, हे आहेत, ते आहेत, ते आहेत म्हणून, आहे ना. पण तुम्ही स्वतःला फसवू शकत नाही. आतला साक्षी देऊ शकतो की तुम्ही विद्वान आहेत की अविद्वान आहेत, करू शकतो. तुम्ही प्राप्त केलाय की नाही प्राप्त केलाय हे तुम्हाला आतला साक्षी देत असतो, है ना. बहुधा सर्व ठिकाणी विवेकपूर्व वैराग्याचा अभाव दृष्टीस पडतो. अधोरेखा करो या अधिकाराच्या निर्णयाने वेदांत शास्त्रावर किंवा शास्त्र प्रवर्तकावर वेदांत औदासीन्य आणतो आणि मनुष्यात दुर्बल आणि निरुत्साही करून टाकतो. यामुळे देशाचे फार नुकसान होते. या साधू संतांनी आपल्या देशाचे वाटोळे केले असे म्हणतात ते लोक. काय म्हणतात? काय की लोक म्हणतात या अधिकारांच्या निर्णयाने वेदांत शास्त्रावर व शास्त्र प्रवर्तकावर वेदांत औदासीन्य आणतो. 1. मनुष्या दुर्बल करतो. 2. मनुष्या निरुत्साही करून टाकतो. 3. यामुळे देशाचे फार नुकसान होते. 4. म्हणून साधू संतांनी आपल्या देशाचे वाटोळे केले आहे. 5. समजलं काय काय बोला. शास्त्र प्रवर्तकार वेदांत औदासीन्य आणतो, मनुष्यात दुर्बल बनवतो, मनुष्यात निरुत्साही करून टाकतो, देशाचे फार नुकसान होते, साधू संतांनी आपल्या देशाचे वाटोळे केले. अशा प्रकारचे लोक जे आरोप करतात है ना, त्यांना शास्त्र काहीच माहीत नसतं, ते शास्त्र जाणत नसतात. अधिकार नसताना जर हा ग्रंथ शिकला तर त्याची अवस्था तशीच होती. बरोबर आहे ना. नाही ते अध्ययन करतच नाही, अधिकाराचा प्रश्न नाही, त्यांना शास्त्र विचार माहीतच नसतो. फक्त सगळे डुबकी लावतात, आपणही विमानाने जाऊन डुबकी लावूया एवढंच माहिती असतं त्यांना, बाकी काय माहित नसतं. सगळे डुबकी लावतात, आपणही विमानाने जाऊन. ती नटी तिथे गेली आणि तिने डुबकी लावली. नाना पाटेकर गेला आणि डुबकी लावली. मी डुबकी लावतो है ना. बरोबर आहे. तर काय काय म्हटलेलं आहे? वेदांत औदासीन्य आणतो. 1. मनुष्यात दुर्बल करतो. 2. निरुत्साही करून टाकतो. 3. त्यामुळे देशाचे फार नुकसान झाले आहे. या साधू संतांनी आपल्या देशाचे वाटोळे केले आहेत. 5. माझ्याकडे उदाहरण पाहून तुम्ही म्हणाल तो ज्याला वेदांत शास्त्र ज्याने शिकलेलं आहे तो निर्भय असतो, वाघ असतो, ते एकटा जाऊन कोणालाही भिडू शकतो, सगळ्या तऱ्हेने प्रयत्न काय करू शकतो, योग्य तऱ्हेने वागू शकतो है ना. अनाचार करू शकत नाही, त्यांना कसलंच भय नसतं, त्याला कसलंच अज्ञान नसतं. जे लोक अंधश्रद्धा म्हणतात त्याच्यापेक्षा त्याने संपूर्ण जगालाच अंधश्रद्धा करून टाकलेलं. जग हीच अंधश्रद्धा आहे तुमची. तुम्ही जग मानताय, जग हेच खोटं आहे, याच्यापेक्षा काय तो म्हणणार आहे. आणि त्याला आत्मबल प्राप्त झालेलं असतं, धीरोदात्त तो असतो, निर्भय असतो, जगाविषयी कळवळा त्याला असतो, देशाविषयी त्याला आत्मभान असतं.
देशाविषयीचा भान असतो, देशाविषयीचा देव देश आणि धर्म याला तो जपणारा असतो. व्यवहारामध्ये तो चूक करू शकत नाही, चूक केली तर माफी मागतो, हे ना. व्यवहार देखील तो चांगल्या तऱ्हेने करू शकतो, सगळ्यांशी चांगला संबंध तो ठेवू शकतो, जगाचा तो शिक्षक बनवू शकतो, जगाला काय समाधान देऊ शकतो. बघ, भागल्यांचा तू विसावा म्हटलेला आहे ना. जे दमलेले आहेत, भागलेले आहेत त्यांना तो विसावा देऊ शकतोय, जे निराश झालेले आहेत त्यांना काय उत्साह देऊ शकतोय, हे ना. कोण असतो असा वेद? कोण असतो वेदांत? बोल बाई. घाबरलेल्यांना उत्साह देतो का नाही देतो, है ना. प्रेरणा देतो की नाही, जगण्याची प्रेरणा देतो की नाही, मृत्यूचं भय काढून टाकतो की नाही, मृत्यूला दंड ठोकतो. 1 वर्षापूर्वी 1 वर्षानंतर येणार असेल तर 1 महिन्यात ये, 1 महिन्यात येणार असेल तर आता आज ये, आज येणार असेल तर आताच ये. मी घाबरत नाही, जा दुसऱ्याला घाबरव, मी नाही घाबरत. मी वेदांत शिकलेला आहे, मी आत्मा आहे असं तो मृत्यूला दंड ठोकून आव्हान देऊ शकतो की नाही. दुसरे लोक रडत कोकलत असतात, हा माणूस काय करतो, मस्त काही नाही, मी मरण धर्मा थोडाच आहे, मी तर आत्मा आहे, हे शरीर सोडतोय. अरे रडतात कशाला तुम्ही? आपले गुरुजी मुक्त झाले म्हणून लाडू वाटा. बाळासाहेब ट्रस्टी लाडू वाटा, लाडू वाटा. आमचे गुरुजी मुक्त झाले आज. आम्ही मुक्त झालोय की नाही झालोय, पण गुरुजी आज मुक्त झाले. लाडू वाटा सगळ्यांना. आनंदामध्ये देवाचं काय करा, स्तुती करा, असं तो सांगेल की नाही सांगेल? असं नाही, थांब 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 बहीणबाई, थांब 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 थांब, मी आता जातो. ती बहीणबाई रडते, ही रडते, ती रडतोय, सगळ्यांचा कल्लोळ. असलं थोडंच आहे मरण आहे, असं नाही मरण आहे ना. मग ते लोक शास्त्र रहस्य न जाणता करतात असे स्पष्ट दिसून येईल. झालं, पुढचं बघा. कारण ज्यांना व्यावहारिक ऐश्वर्याची प्रबल इच्छा आहे ते वेदांत विचाराचे अधिकारी नाही व त्यांचे करता वेदांत शास्त्र निर्माण झाले नाही. अधोरेखा करा, लाल करा, नेहमी ध्यानमध्ये ठेवा. काय करा? ज्यांना व्यावहारिक ऐश्वर्याचे, व्यावहारिक वैभवाची प्रबल इच्छा आहे ते वेदांत विचाराचे कधीच अधिकारी नसतात आणि त्यांचे करता वेदांत शास्त्र निर्माणही झाले नाही हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या उत्तम भोगाविषयी ज्याला सत्संगतीने विचारपूर्वक तुच्छ बुद्धी म्हणजे वैराग्य झाले. स्वर्ग पाहिजे की नाही? अप्सरा आहेत, इथे उद्यान आहे, मंदार उद्यान आहे, उच्चैश्रवा आहे, ऐरावत आहे, देवता आहे, अमृतपान करताय, असले भोग आहेत. स्वर्ग हवा की नको? अरे असला स्वर्ग नको कशाला म्हणतायत? चला स्वर्गामध्ये. म्हणाल नको, स्वर्ग आम्हाला नको. स्वर्ग केला पावटणी म्हणते ना, काय बोला? स्वर्गाची करू पावटणी. हा हा करू स्वर्गाची निशाणी. बरोबर आहे बाई. कुठून आलीच? आज पहिलीच दिसतेस तू. ताडगावची. बरं आहे. दर रविवारी आलीच तर चांगलं होऊन जाईल. भोगाविषयी त्याला ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या उत्तम भोगाविषयी त्याला सत्संगतीने विचारपूर्वक तुच्छ बुद्धी प्राप्त झाली. नको, आम्हाला नाही, गरज नाही याची, है ना. वैराग्य आहे त्याच्या सूक्ष्मामधून पाहिले तर विषय भोगार्थ आणि विषय प्राप्त्यर्थ आयुष्य घालवू नये म्हणजे मनुष्यत्वाची हानी करून पशुत्व संपादन करण्यासारखे आहे. अधोरेखा करा. विषय भोगा करता, विषय प्राप्ती करता आयुष्य घालविणे म्हणजे मनुष्यत्वाची हानी करून काय जनावर बनवण्यासारखं आहे. असे दिसले तर त्यात नवल का?
पण हा विरोध अधिकारांचे लक्षण यथार्थ समजणे म्हणजे आपोआपच नाहीसा होईल. अधिकारी कोण आहेत सांगताल का? ज्याने सत्कर्म करून पूर्वजन्मामध्ये अंतःकरण शुद्ध केलेलं आहे, ज्याने भक्ती उपासना करून काय केलंय, चित्ताचं एकाग्रता केलेलं आहे, ज्याला आत्मज्ञानाची तीव्र इच्छा आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षट्संपत्ती आणि या जन्मामध्ये मला मोक्ष पाहिजे असा त्याचा आग्रह आहे. हा बरोबर आहे. आत्म्याविषयी श्रवण मनन निधिध्यासन करायला तयार आहे, त्यासाठी त्रास भोगायला तयार आहे, दुपारच्या कडाक्याच्या उन्हानं चालत यायला तयार आहे किंवा बाकीची सगळी कामं सोडून देऊन याच्यासाठी यायला तयार आहे, तो अधिकारी. काय सांगतात? तो अधिकारी आहे. पण हा विरोध अधिकाराचं लक्षण यथार्थ समजलं म्हणजे आपोआप नाहीसा होतो. हे जे आपल्याला समजत आहे ना, हे लोक आपली ताकद कधी वाढते? अधिकाराचं लक्षण यथार्थ समजलं म्हणजे आपोआप नाहीसा होण्यासारखा आहे म्हणून तात्पर्य सांगणे प्राप्त झालं. आता जीव ब्रह्म ऐक्य हा वेदांत शास्त्राचा प्रतिपाद्य विषय आहे. काय अधोरेखा करा. वेदांत शास्त्राचा प्रतिपाद्य विषय कोण? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य. फिर कारण सह वर्तमान सर्व संसार दुःख निवृत्ती 2 आणि परमानंद प्राप्ती हे फल आहे. विषय कुठला? लाल करा. जीव ब्रह्मा वेदांत शास्त्राचा प्रतिपाद्य विषय 1 झाला. इकडे लिहिला विषय. फल काय? 2 कारणासह वर्तमान संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे फल आहे. फळ या दोहोचा 4थ्या तरंगापासून 6व्या तरंगापर्यंत निरनिराळ्या प्रसंगाने विस्तारपूर्वक विचार केलेला आहे. कुठल्या? 4थ्या आणि 6व्या. हा अजून 3रा मध्ये आहे. 4थ्या आणि 6व्या तरंगा पावेत. 4था 5वा आणि 6वा निरनिराळ्या प्रसंगाने विस्तारपूर्वक विचार केलेला आहे. म्हणून या ठिकाणी जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. फक्त ह्या तरंगात कशाची सिद्धी केली? अधिकारी, विषय, प्रयोजन, फल याची सिद्धी झाली. मग संबंधाची सिद्धी झालीच की. हो, काय सिद्ध व्हायला पाहिजे? अधिकारी, विषय आणि प्रयोजन हे सिद्ध झालं. गजन्य जनक भाव, प्राप्य प्रापक भाव, प्रतिपादक प्रतिपाद्य भाव हे सगळे संबंध सिद्ध होतात. 2 पदार्थाला जरुरी आहे ना हे संबंध. म्हणजे संबंधाची सिद्धी सहज होते. पहिल्या आणि दुसऱ्या तरंगात फक्त आणि फक्त अधोरेखा करा अनुबंध चतुष्टयाची सिद्धी केली आहे.